दादा मी आपलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या शिबिराच्या ठिकाणी स्वागत करतो। आदरणीय दादासाहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून या शिबिराची आपण औपचारिक सुरुवात करावी। दीप प्रज्वलन करून दादा आपण या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करूयात। मी आपणास विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश मराठे, डॉक्टर उमेश शेवले, संजू तात्या, त्याचप्रमाणे रवी आबा, मार्केट कमिटीचे संचालक, आपले शहराचे अध्यक्ष नितीन दादा, ग्रामीणचे अध्यक्ष निकम सर, केबी दादा, मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी। सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हायचं आहे। दादा आपल्या या शिबिरास लाईफ केअर हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉक्टर उमेशजी मराठे हे आपल्यात उपस्थित आहेत। मी दादा आपणास विनंती करतो की आपण डॉक्टरांचं स्वागत व सन्मान करायचा आहे। दादा आपण डॉक्टर उमेश मराठे जे लाईफ केअर हॉस्पिटलचे मुख्य संचालक आहेत, लॅप्रोस्कोपी सर्जन, वैद्यत्व निवारण तज्ज्ञ, आपलं स्वागत दादा, आपण त्यांचं स्वागत व सन्मान करायचा आहे। यानंतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शीतलजी येवले यांचं देखील दादा आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। मी व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो, डॉक्टर शीतलजी येवले आपण पुढे यायचं आहे। यानंतर डॉक्टर सुरेश पाटील, हृदयरोग तज्ज्ञ, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुरेशजी पाटील यांचं स्वागत व सन्मान दादा आपण करायचा आहे। यानंतर डॉक्टर उमेश येवलकर, पोट विकार व मूळव्याध तज्ज्ञ,
डॉक्टर उमेशजी येवलकर, यानंतर डॉक्टर भूषण देशमुख, जॉइंट रिप्लेसमेंट अँड ट्रामा सर्जन. डॉक्टर भूषण देशमुख, जॉइंट रिप्लेसमेंट व ट्रामा सर्जन, आपलं स्वागत व सन्मान दादा करीत आहेत. यानंतर डॉक्टर अतुल सिंगल, किडनी विकार तज्ञ डॉक्टर अतुल सिंगल यांचं स्वागत दादा आपण करायचं आहे. अतुलजी सिंगल. यानंतर डॉक्टर अपूर्वा जैन, फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर अपूर्वा जैन फिजिओथेरपिस्ट यांचं स्वागत दादा आपण करायचं आहे. यानंतर डॉक्टर वैशाली जंजाळे, आहार तज्ञ, डायटेशियन. डॉक्टर वैशाली जंजाळे दादा आपण. यानंतर वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर जयंती पारेख, पेडियाट्रिक मेडिसिन, डॉक्टर जयंती पारेख आपण पुढे यायचं आहे स्वागतासाठी. यानंतर डॉक्टर हितार्थ दोषी, डॉक्टर हितार्थ दोषी, MD पेडियाट्रिक मेडिसिन आपण यायचं आहे. यानंतर लाईफ केअरचे मॅनेजर पवनजी पाटील यांनी स्वागतासाठी पुढे यायचं आहे. पवन पाटील, डॉक्टर पवन पाटील. तसंच डॉक्टर दीपक देशमुख लाईफ केअरचे यांनी पण पुढे यायचं आहे. यानंतर डॉक्टर प्रियंका एककोटे, डॉक्टर प्रियंकाजी आपण पुढे यायचं आहे. यानंतर गणेशजी येवले, गणेशजी येवले यांनी पुढे यायचं आहे. तसंच जितेंद्रजी येवले यांनी देखील पुढे यायचं आहे. गणेशजी येवले व जितेंद्रजी येवले. यानंतर आपल्या चाळीसगावचे TMO डॉक्टर प्रशांत पाटील यांचं स्वागत व सन्मान दादांनी करायचं आहे. यानंतर महालॅबचे सोनवणे सर आपण देखील यायचं आहे. सोनवणे सर महालॅब. आणि कांतालक्ष्मी आय हॉस्पिटल यांचे प्रकाश पुढे डॉक्टर यांनी देखील यायचं आहे. डॉक्टर मुकेशजी थोरात आपण देखील पुढे यायचं आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून
भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय फाउंडेशन आयोजित डॉक्टर प्रियंका एकबोटे यांनी पुढे यायचं आहे आणि राकेश पाटील यांनी देखील स्वागतासाठी पुढे यायचं आहे। जागर आरोग्याचा मोफत आरोग्य नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यानंतर डॉक्टर सिद्दीकी आणि डॉक्टर सागर यांनी स्वागतासाठी पुढे यायचं आहे। डॉक्टर सिद्दीकी आणि डॉक्टर सागर। डॉक्टर रश्मी सर, मी सर्वांचं आपल्या सर्वांचं शब्दसमूहांनी स्वागत करतो। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून मंगेतांसाठी जोरदार टाळ्या वाजवून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मार्केट कमिटीचे संचालक, आजी माजी जिप सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक यांचं सर्वांचं आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आपल्या सर्वांची कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करीत आहोत। आपली स्वतःची ओपीडी, दवाखाना सर्व काही बाजूला ठेवून आपल्यासाठी, आपल्याला सेवा देण्यासाठी इतक्या दूर आपला दिवस, आपला अमूल्य असा वेळ खर्च करून सर्वांनी आपल्याला उपस्थिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे या शिबिरासाठी सहकार्य करणारे चाळीसगाव तालुक्यातील जे सीएचओ किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेचे जे डॉक्टर्स, जी टीम आहे, त्या सर्वांचं आम्ही शब्दसमूहांनी स्वागत करतो। वेळेच्या अभावे, कारण आता 1 वाजला आहे जवळपास, आपल्याला एवढ्या पेशंटची पण सेवा करायची आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे। मी सर्वांचं शब्दसमूहांनी स्वागत करतो। सगळ्यांना जागेवर पाणी मिळेल, कोणी जागा सोडायची नाहीये, सगळ्यांना जागेवर पाणी मिळणार आहे। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं आहे। यानंतर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष निकम सर अगदी थोडक्यात 2 मिनिटात आपलं प्रास्ताविक या कार्यक्रमाबद्दल माहिती आपल्याला देतील। आज आपल्या चाळीसगावामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने आणि आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आरोग्यदूत आमदार श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय सेवा फाउंडेशन आयोजित जागर आरोग्याचा या मोफत आरोग्य नेत्र व रक्त तपासणी शिबिरास उपस्थित आपले कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वैद्यकीय अधिकारी आणि उपस्थित समोर बसलेले
सर्व माता भगिनींनो, आदरणीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण बघतोय कुठल्याही वैद्यकीय सेवेच्या बाबतीत किशोरदादा आणि त्यांची टीम सतत तत्पर असते. आपल्या चाळीसगाव तालुक्यातून एखादा फोन आला असेल आणि फक्त किशोर भाऊचा नंबर त्या ठिकाणी दिला गेला असेल, त्या फोनवर कॉल करून आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करून मग कुठलंही हॉस्पिटल असो मुंबईचं, एक मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी उपचार, अतिशय मोफत उपचार देण्याची 4 वर्षापासूनची 5 वर्षापासूनची ही या ठिकाणी आपल्याला सोय आदरणीय मंगेशदादांनी करून दिली. तालुक्यातून असंख्य असे पेशंट त्या ठिकाणी बरे होऊन आले. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड हे ब्रीथ घेऊन आदरणीय मंगेशदादा काम करतायत. आजचा हा जागर आरोग्याचा या कार्यक्रमाप्रसंगी याचा कार्यक्रमाचा हेतूच असा आहे की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील जनतेला त्या ठिकाणी भुर्दंड नको, त्यांच्या आरोग्याच्या ज्या समस्या असतील ते या ठिकाणी त्यांचं निदान होईल आणि भविष्याच्या कालावधीमध्ये जर समजा त्यांना कुठली गरज पडली तर दादांच्या माध्यमातून, आरोग्य टीमच्या माध्यमातून त्या पूर्ण होतील. या दृष्टिकोनातून हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिराचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा असे आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर लाईफ केअर हॉस्पिटलचे मुख्य संचालक उमेशजी मराठे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. माननीय मंगेश दादा, माननीय व्यासपीठ व जमलेल्या, हॅलो एक मिनिट सर, डॉक्टर सर, काका, ओ काका, ए जितो ते पाणी नंतर वाटू आपण, एक 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटात थांबवायचं आहे आपल्याला प्लीज. ए बाबा, ए कोण पाठतं ते पाणी, थांब जरा 5-10 मिनिटं थांब. जितो सगळेजण थांब. व जमलेल्या सर्व नागरिकांनो, मित्रांनो, जेव्हा मला कळालं की चाळीसगावमध्ये असा एक आरोग्य कॅम्प करायचा आहे आणि तो मंगेशदादांच्या नेतृत्वात किंवा त्यांच्या सहकार्याने करायचा आहे, तेव्हाच आम्ही सगळ्या लाईफ केअरच्या टीमनी त्याला तुरंत होकार दिला. त्यामागे कारण असं की मंगेशदादा जरी चाळीसगावचे आमदार असतील तरी ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आम्ही नाशिकचे डॉक्टर्स, तरी मंगेशदादांना मी स्वतः मंगेशदादांचे अनेक व्हिडिओ, त्यांचा दरबार, अनेक गोष्टी बघितल्या आहेत यूट्यूबवर. आणि मंगेशदादांना तुम्हाला खास करून सांगतो की तुमच्या कामाची कार्यपद्धती ही सर्वदूर सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर खरंच चाळीसगाववासियांना म्हणजे असा आमदार लाभणे जो एवढा टेक्निकली स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येक इथल्या नागरिकाची तो काळजी घेतो. आणि मी असं देखील ऐकलं की प्रत्येक मनुष्य त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही लगेच अशा कॅम्पला होकार दिला. आता कुठलाही कॅम्प करायचा म्हणजे तिथे लगेच मी ट्रीटमेंट घेतली आणि मी बरा होईल असं मुळीच नसतं. तुम्ही ह्या कॅम्पमध्ये समजून घ्या आधी कसं जायचं आहे, ते मला काय आजार आहे, मी कुठल्या तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. मग त्या तज्ज्ञाला तेवढे नेमके प्रश्न विचारा आणि पुढे मला ट्रीटमेंट कशी करता येईल हे पण समजून घ्या. हे ह्या कॅम्पचं बेसिकली, कॅम्प म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे त्याचं निदान आणि पुढे मला काय करायचं आहे, कारण की पूर्ण ट्रीटमेंट इथे होणार नाही आहे. तर ते ट्रीटमेंट कशी केली पाहिजे. आणि लकीली म्हणजे तुमच्याकडे मंगेशदादांची टीम म्हणजे आरोग्य दूत किंवा आरोग्य सेवा जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्याशी तुम्ही जर संपर्क साधला तर पुढचं देखील खूप सोपं होणार आहे. तर अशा ह्या कॅम्पला आणि मंगेशदादांबरोबर काम करायचा आम्हाला काही सहभाग मिळाला, त्याबद्दल तसं बघायला गेलं तर आम्ही डॉक्टर लोक खूपच आनंदी आहोत. आणि मंगेशदादांनी याच्या पुढे कधीही आम्हाला बोलवलं आणि आमच्या लायक कधी नाशिकला काम असलं ह्या पेशंट निमित्ताच तर त्यांनी आम्हाला कधीही फोन केलं तर आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सदैव तयार आहोत. आणि अशा नेत्याबरोबर काम करायला आम्हाला खूप आनंद होत आहे. थँक्यू.
यानंतर लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश येवलेकर 2 मिनिटात अगदी आपलं मार्गदर्शन करतील. खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय आमदार श्री मंगेशदादा चव्हाण, त्यांचे सर्व पदाधिकारी, आमचे लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, आमची लाईफ केअर हॉस्पिटलची सर्व टीम आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनो, आज या ठिकाणी आपण एका मोठ्या शिबिरासाठी, महाशिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत. हे शिबिर घेण्याचं प्रयोजन काय, तर पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा समजल्या जायच्या, पण आजच्या काळामध्ये त्यात चौथी गरज जी दाखल झालेली आहे ती म्हणजे आरोग्य. आणि ह्याच चौथ्या मूलभूत गरजेची निकड लक्षात घेऊन माननीय श्री मंगेशदादांनी या ठिकाणी आम्हाला आज बोलवलं आणि या ठिकाणी या मेगा कॅम्पचं आपण आज या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी थोडक्यात आमच्या हॉस्पिटलबद्दल माहिती सांगतो, कारण तुम्हाला भविष्यात जी काय लागणार आहे गरज आरोग्याबद्दल किंवा कुठल्या ऑपरेशनसाठी, तर ती आमच्या हॉस्पिटलची माहिती या ठिकाणी बेसिक तुम्हाला मी सांगत आहे. साधारणपणे 75 बेडचं हॉस्पिटल नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी लाईफ केअर हॉस्पिटल या नावाने आमचं हॉस्पिटल आहे. गेल्या 22 वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये कार्यरत आहोत. 40 वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट डॉक्टर आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले योजना ही आम्ही 2012 पासून राबवत आहोत अखंडपणे. तसेच CM फंड योजना, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांधे बदल, डॉक्टर भूषण देशमुख आमचे आज या ठिकाणी आलेले आहेत, ते तुम्हाला सांगणार आहेत की गुडघे बदलणे, खुबा बदलणे, ह्याच्या काही मोठे ऑपरेशन्स आहेत हे CM फंडमधनं योजनेमधनं कसे करता येतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. गेल्या 7 वर्षापासून आम्ही CM फंड योजनेमधले वेगवेगळे आजारांवर ऑपरेशन्स करत आहोत. आत्तापर्यंत 70,000हून अधिक ऑपरेशन्स आम्ही सक्सेसफुली आमच्या हॉस्पिटलमध्ये केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या 10 स्पेशालिटीज आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये अगदी दुर्बिणीपासून, लेझरपासून सगळ्या अत्याधुनिक आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आमच्याकडे उपलब्ध आहेत. नाशिकच्या सेंटर पॉईंटला आमचं हॉस्पिटल आहे. अगदी मध्यरात्री जरी तुम्ही इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला आलात तर तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल असं आमचं हॉस्पिटल आहे. आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमधले 35पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि सपोर्ट टीम या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करेन. आमचे डॉक्टर मराठे आज आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यांनी 5,000हून अधिक कॉम्प्लिकेटेड गायनेक म्हणजे स्त्रीरोगच्या संबंधित गुंतागुंतीचे ऑपरेशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत. आज या ठिकाणी ज्यांचं निदान होणार आहे ऑपरेशन संदर्भात, त्या सगळ्यांना आम्ही मोफत ऑपरेशन देण्याचा 100% पूर्ण प्रयत्न करणार आहोत. इथे निदान होईल, कागदपत्र पूर्ण होतील, त्यानंतर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सगळे पेपर्स घेऊन हॉस्पिटलला यावे. पुढे सगळं आपल्याला शासकीय योजनांच्या मार्फत सगळं आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. मंगेशदादा, तुमच्या कामाचा आवाका खूपच मोठा आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये पेशंट्स बघायला मिळालेले आहेत. खरं तर 40गाव नाव ऐकून होतो. या ठिकाणी खूप सारे आमचे नातेवाईक पण आहेत, खूप मित्रपरिवार आहे. खूप वेळा या गावातलं बोलावणं आलेलं होतं, पण आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा 40गावमध्ये मंगेशदादा तुमच्यामुळे या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली. त्याबद्दल तुमचे विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपल्याला किशोर दादा सर्व मार्गदर्शन करतील कशा पद्धतीने कॅम्प. किशोर दादा, आपण बोलायचं. नमस्कार. आपण गेल्या 5 वर्षापासून आणि त्याच्याही अगोदर दादांच्या माध्यमातून, म्हणजे दादा आमदार नसताना देखील त्यांनी ती आमदारकीची जबाबदारी घेतली होती. आमच्यासाठी हेच आमदार आणि हेच खासदार होते अगोदर, आणि आम्ही यांच्याचकडे यायचो आणि यांनी आम्हालाच पकडलं आणि आम्हालाच सांगितलं की अजून ही जबाबदारी पुढे न्यायची. दादांचे मदत करण्याची जी शक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, ती सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची जी इच्छाशक्ती आहे ती खऱ्या अर्थाने तुमच्याकडे पाहून 40गाव तालुक्याचे असंख्य लोकांचे जे वेळोवेळी दादांना आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यांचं प्रेम पाहून मला देखील काम करण्याची ऊर्जा मिळते. खऱ्या अर्थाने दादा, तुम्ही आमदार झालात तेव्हापासून
पूर्ण वेळ आरोग्य सेवेच्या माध्यमातून माझ्यासारख्या अनेक लोक, आपल्या तालुक्यातले 4 लोक, जामनेर तालुक्यातले, जळगावचे असे पूर्ण 20 लोकांची टीम दादांच्या माध्यमातून, मंगेश दादा असतील, गिरीश भाऊ असतील, रामेश्वर भाऊ असतील, देवेंद्रजीच्या माध्यमातून निरामय सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून काम करते. आज हे आरोग्य शिबिर आपण घेतोय. या शिबिरात किती रुग्ण निघतील मला माहित नाही, पण याच्यापेक्षा जास्त रुग्ण आपण दादा गेल्या 5 वर्षात उपचार घेऊन सुखरूप मतदारसंघात परत पाठवले. खऱ्या अर्थाने बरेच रुग्ण मला वाटतं दवाखान्यात जात नसतील, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे येतात आणि आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांना लेटर देऊन मुंबई पाठवतात. बऱ्याचशा रुग्णांची सोय तुम्ही ॲम्ब्युलन्स देऊन, कार्डियक सारखी ॲम्ब्युलन्स तुम्ही दिली. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वैयक्तिक माध्यमातून शासन स्तरावर, जिथं शासन थांबत असेल तिथं मंगेश दादा 2 पैसे खर्चायला देखील मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून अशा माणसासाठी काम करण्यासाठी रात्रचा दिवस करतो. रात्री 11 वाजता कार्यक्रम संपला, आमची सगळी टीम रात्री 2 पर्यंत जागी होती आणि 2 नंतर सकाळी 7 ला येऊन सगळं तुमच्यासाठी नियोजन करत होती. खऱ्या अर्थाने असे एक नव्हे असे अनेक गोष्टींना मंगेश दादांसाठी कार्यकर्ता देखील जीव ओततो. कारण हा माणूस दमदार आहे, दिलदार आहे, तुमच्यासाठी परफेक्ट आमदार आहे. तुम्ही आशीर्वाद दिलात, दादांवर तुमची जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीमुळे तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी दादांवर आहे. विकास कामं होत राहतील. कुठे कमी पडतोय का आपण? आता शासकीय इमारत आली, बरेच गोष्टी आहेत, मला तिथे बोलायचं नाही. खूप गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहिल्या आहेत. दादांच्या माध्यमातून हा तालुका जिल्हा होण्याचं नेतृत्व करतोय. जिल्ह्यासाठी ज्या ज्या यंत्रणा लागतात त्या त्या यंत्रणा दादांनी आणून ठेवल्यात. माझ्या डिपार्टमेंट म्हणजे मला जे आरोग्य सेवाची जबाबदारी दिली त्याच्यात देखील दादांनी आता उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलंय 30 कोटी रुपयाचं. बरोबर दादा? 30 कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय. गिरीश भाऊंनी आता जळगावला मेडिकल हब सुरू करण्याचा प्रयत्न केलोय, काम पूर्णत्वात येतंय. आपल्याला मुंबई, पुणे, नाशिक जाण्याची जास्तीत जास्त गरज पडणार नाही आणि आपल्याला आता नवीन मदतीचा हात मिळाला तो लाईफ केअर हॉस्पिटल. बरेच लोकांना आपण मुंबई बोलायचं, आता नाशिकमध्ये जेवढं होईल तेवढं करून घेऊ आणि इकडून जेवढं होणार नाही त्यांच्यासाठी दादा बसलेले आहेत. शासन दादा असंच आहे, जिथं शासन थांबेल तिथं मंगेश दादा कधीच मागे पुढे जात नाही. त्याच्यामुळे शासनाच्या योजना तुम्हाला माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पण या मंजूर करून घेण्यासाठी देखील अनेक गोष्टी असतात, त्रुटी असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी राजकीय मदत घेऊन कामं करावं लागतात. वेळप्रसंगी दादा बोलतात आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुमच्यासारख्यांकडे कधी कधी मुंबईत येतो, रेशन कार्ड नसतं, त्यावेळेस एका फोनवर मंगेश दादांच्या ऑफिसमध्ये टीम काम करते आणि इथल्या इथं रेशन कार्ड घेऊन संध्याकाळपर्यंत तिकडे एनरोलमेंट होतं. अशा गोष्टी मंगेश दादा, आपण म्हणणार शासनाच्या योजना तुम्ही काय करतात, आपण त्या योजना रन करण्यासाठी कोणीतरी लागतं ना, त्या योजना पदरात पाडून घ्याव्या लागतात. नाही होत असेल तर वेगळ्या पद्धतीने आपल्या रुग्णांना न्याय द्यावा लागतो. त्याच्यासाठी मंगेश दादांची एक वेगळी टीम आहे. आरोग्य क्षेत्रात असेल, प्रत्येक क्षेत्रात दादांचे कार्यकर्ते आहेत. मी पहिल्यांदा, मी नव्हे तुम्हीच पाहत असणार, एवढा एकमेव आमदार आहे की यांच्याकडे 30-40 लोकांची 50 लोकांची टीम आहे जी तुमच्यासाठी काम करते. आता आमदार आपण बरेच पाहिले, एक PA, एक कॉम्प्युटरवाला चालत, पण काहीच नाही. पत्र द्यायचं, पुढे काय होईल फॉलोअप घ्यायचं नाही. पण इथं अंत्योदय म्हणून कार्यालय काढलं. प्रत्येक रुग्णाला, प्रत्येक पेशंटला, प्रत्येक गोष्टीला अंत्योदयापर्यंत सगळ्या योजना पोहोचवण्याचं काम करणारा एकमेव आमदार जर असेल तर मंगेश दादा चव्हाण आहेत. खऱ्या अर्थाने जास्तीच्या विषयावर खोल जात नाही. आज हा कॅम्प रुग्णसेवा ही ईश्वर सेवा घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक विशेष वैद्यकीय मदत कक्ष काढला आहे. आता तो वैद्यकीय मदत कक्ष काय करतो सांगू? मुंबई सारख्या ब्रिज कँडी, लीलावती, परत बॉम्बे हॉस्पिटल असे बऱ्याच मोठ्या दवाखाने आहेत, त्याच्यात तुम्ही उपचार आपण घेऊ शकत नाही. पण त्या दवाखान्यात देखील आपल्यासाठी काही खाटा रिझर्व असतात आणि आपण पत्र देतो आणि त्या पत्राच्या माध्यमातून ते MSW तिथले आपले बेड कॅन्सल करतं. त्याच्यासाठी कोण लागतं? मंगेश दादा लागतात, गिरीश भाऊ लागतो, रामेश्वर भाऊ लागतो. या सगळ्या गोष्टी देवेंद्रजी करतात. या सगळे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या सगळ्या योजना पोहोचवल्या जातात. त्या हॉस्पिटलमध्ये 5-5 लाखाच्या वरती जरी बिल असले तरी आपण बऱ्याच लोकांचे फ्री केलेले आहेत. आता त्यापैकी ते मॅडम बोलल्यात, बरेच अशा गोष्टी आहेत, माझ्याकडे डेटा खूप आहे, पण आता
वेळ कमी राहिला आहे आणि मला ते फॉलोअप घेण्यासाठी वेळ नाही. हा कॅम्प आपण मोजून 5 दिवसात कॅम्प लावलेला आहे. दादांचं बिझी शेड्यूल असतं, तुम्ही पाहत असतात. त्याच्यानंतर निरामय सेवा फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, गिरीश भाऊ असतील, रामेश्वर भाऊ असतील, मंगेश दादा असतील, यांचे सगळे काम करतात. त्या फाउंडेशनमध्ये मुंबईसारख्या शहरात म्हणजे मंत्रालयाच्या जवळच जिथं हॉटेलला 3000 रुपयात रूम आहे एका माणसाला, तिथं तुमच्यासारखे 30 लोक राहतील अशी बेडची व्यवस्था आहे. आमदार निवास आहेत, अजून वेगवेगळ्या ठिकाणी दादा तुमच्यासाठी सोयी करतायत. एवढा जर काम करणारा माणूस असेल त्याच्यासाठी आपण बी काम केलं पाहिजे. अशा माणसाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी चाळीसगाव तालुका तुमचे सगळे कार्यकर्ते दादांच्या शिबिरासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी सोबत असतात, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कॅम्पच्या माध्यमातून अजून एक नवी जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला मिळाली. पण आजचा कॅम्प करून तुमच्या सगळ्यांची नोंदणी करून फक्त डेटा जमा करणं हा आमचं काम नाही आहे. तुमच्या सगळ्यांपर्यंत आम्हाला प्रत्येकाचे ऑपरेशन कसे करता येतील, काय करता येतील, महालॅबची टीम आहे, सगळे रक्त तपासता येतील, काय काय ते करायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्या. ही फाईल येईल, फाईलवर शेवटी आता तपासण्या करून घ्या, पण शेवटी नोंदणी करून जा. म्हणजे आमच्याकडे तुमचा डाटा असेल, तुम्हाला फोन करता येईल. आणि देखील वेळ प्रसंगी तुम्ही जे ऑफिसला या, मी सगळी मदत करेल. याच्यानंतर हे सगळे डॉक्टर्स आहेत, यांनी देखील सेवा दिली, त्यांच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि पुढे मला राजकारणाची सवयीने भाषण जास्त जमत नाही, पण मंगेश दादांमुळे हे सगळ्या गोष्टी जमत आहेत. पुढील दादाच सांगतील, संजू तात्या बोलतील. थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. फक्त एवढंच एकच सांगतो की तुमच्या सगळ्यांना आपण मदत करू आणि नक्कीच कधी काही असलं तर कधीही फोन करा. बऱ्याच जणांनी केले, त्यांचे कामं आपण केलेत. याच्यानंतर दादा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी राज्यभरात एक हे करते, त्याच्यात आपल्याला चाळीसगाव तालुक्यात जिल्ह्या 200 स्क्रीनिंग कॅम्प करून घ्यायचे. तुमच्या गावागावापर्यंत आता आम्ही 5-5, 6-6 डॉक्टर घेऊन येणार आहेत. तेथे देखील वेगवेगळ्या स्क्रीनिंग करणार आहेत. मला माहिती आहे एका दिवसात प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण वेगवेगळ्या दिवशी छोटे छोटे शिबिर घेऊन 200-200, 500-500 लोकांचे स्क्रीनिंग कॅम्प आम्ही करतोय. त्याच्याबद्दल मी वेगळे तुम्हाला नंतर सांगेल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संजय तात्या आपलं थोडक्यात मार्गदर्शन व्यक्त करतील. आता काही कोणी ऐकानी मानसिकता राहिली नाही. सगळं असले पहिले डॉक्टरला भेटा नाही. बरोबर आहे ना? जेवण झालं का सगळ्यांचं? जेवण दादा, जेवण वगैरे सगळी व्यवस्था अगोदर झालेली आहे, कार्यकर्त्यांनी आपल्या केलेली आहे. आजच्या आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने आपल्या चाळीसगाव तालुक्याचे दमदार आमदार की त्यांच्यासाठी एक वेळा सगळ्यांनी टाळ्या वाजा. यांच्या संकल्पनेतून आज आपल्या इथं सगळ्यात मोठं आरोग्य शिबिर इथं होत आहे. आणि त्या शिबिराला उपस्थित असलेले व्यासपीठावर जळगाव, नाशिक, चाळीसगाव येथून आलेले लाईफ केअर सेंटर असेल, निरामय प्रतिष्ठान असेल, यांचे सारे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व डॉक्टर मंडळी, त्यात उमेश मराठे डॉक्टर आहेत, रोहन गायकवाड आहेत, शीतल येवले आहेत, उमेश येवलकर आहेत, म्हणजे सगळे देशमुख डॉक्टरपासून त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सारे सहकारी, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन भाऊ, तालुका अध्यक्ष निकम सर, आमचे केवी दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ह्या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, मित्रांनो, ओ अक्का, ओ ताई, आता 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 2 मिनटं थांबल्या, 2 मिनटं फक्त. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण डॉक्टर साहेब, तुम्ही सगळे नाशिकहून आलेला आहात, कोणी मुंबईहून आलेलं आहे, कोणी जळगावहून आलेलं, आमच्या चाळीसगावची डॉक्टर मंडळी आहे. की आरोग्याचा विषय म्हटलं की एक विशिष्ट वयापर्यंत माणूस आरोग्याची काळजी घेतं आणि त्यानंतर माणूस म्हणतं की आता माझं वय झालं. आता बरीचशी मंडळी इथं 60 नंतरचे की त्यांना असं वाटतं की आपण आता निवृत्त झालं पाहिजे आणि निवृत्त होऊन आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष असं काही आपण लक्ष देत नाही.
आणि 70 ओलांडल्यानंतर तर आपण म्हणतो की आता मन काय राहिलं, आता देवबाने मला बलाही लिहायला पाहिजे, पोरेसवर कसाले ताण द्यावा ना. बरोबर आहे बाबा, विनाकारण कर्ज होईल आणि कर्ज झाल्यानंतर माझ्या मुलाला एक काबाड कष्ट करून किंवा कष्ट करून हे कर्ज फेडायचं आहे. म्हणून बरेचसे जण आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष करतात की नको आता माझं वय झालंय, मला आरोग्याच्या काही सुविधा नको किंवा आपल्या कुटुंबावर याचं विनाकारण ताण पडायला नको. परंतु मंगेश दादा, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. तुम्ही जवळजवळ 8,000 लोकांना पंढरपूरला घेऊन गेले आता 2 महिन्यापूर्वी. आणि याच्यामधले बरीचशी वयोवृद्ध मंडळी होती की विठोबाचं दर्शन झालं पाहिजे मला, ह्या माझ्या आराध्य दैवताच्या मध्ये म्हणजे त्याच्या दर्शनाच्या त्याच्या पायाला नतमस्तक झालं पाहिजे त्याच्या पायावरती. त्याच्यासाठी आपण काम उभं केलं. रायगडावरती तरुण मुलांना नेलं. जवळजवळ 3,500-4 हजार मुलांना रायगडावरती आपण रायगडाची वाडी घडवली. आणि ह्या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये विकासाचा एक झंझावात आपण उभा केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आरोग्याची सुद्धा माझ्या तालुक्यामध्ये या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे. म्हणून आज आपण जळगावचे, नाशिकचे की जे आपण त्या डॉक्टर लोकांचं फक्त नाव ऐकले, जळगाव नाशिकला जर गेलं तर अपॉइंटमेंट घ्यायला सुद्धा आपल्याला वाटतं की आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण कसं जाऊ शकतो. मित्रांनो, ती यंत्रणा 40गावमध्ये आणून तुमच्यासाठी उभी केली आणि त्या डॉक्टरांच्या हातून तुमचा उपचार व्हावा म्हणून मंगेश दादांनी ही सगळी योजना म्हणजे सगळं इथं उभं केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कुठे 1 रुपयाही लागणार नाही याच्यासाठी त्यांनी ती काळजी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये त्या डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण त्या आजारांचा किंवा ज्या गोष्टींचा विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे गुडघ्यांचं रिप्लेसमेंटपासून तर हार्टचा काही आपल्याला आजार झाला किंवा पोटाचे विकार झाले, डोळ्याचा काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे ज्या डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर आपल्याला हजारो किंवा लाखो रुपये लागतात ते सगळे ऑपरेशन या तालुक्याचे आमदार माननीय मंगेश दादा यांच्या माध्यमातून सगळे मोफत होणार आहेत. म्हणून हा मोठा कॅम्प इथे आयोजित करण्यात आलेला आहे. आज जिथे इतक्या मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित आहेत. मित्रांनो, या आरोग्याच्या संदर्भामध्ये दादा डॉक्टर साहेब, मी आणि दादांच्या माध्यमातून आपला किशोरने भाषण केलं. हा किशोर आरोग्यदूत आहे. दादाचा आहेच आरोग्यदूत, पण हा किशोर जो बोलून गेला ना, हा रात्रंदिवस लोकांची सेवा करतो आणि त्यांनी बोलायसारखं काहीच ठेवलेलं नव्हतं. अतिशय चांगलं काम दादांचं किशोर तिथं सांभाळत असतो. म्हणजे फोन केला म्हणजे घरच्या सारखं लोकांना की त्याला घ्यायला जाय, त्याचे जेवण करायची व्यवस्था करणं. म्हणजे त्यांनी सांगितलं की एखादी योजनेमध्ये जर ते ऑपरेशन होत नसेल किंवा अडचणीचं होत असेल तर तिथं घरून खर्च करणारा नेता आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथे केवळ महापूर आला होता, शासनाची मदत त्यावेळेला मिळाली नाही. आम्ही सत्तेत नव्हतो, विरोधातलं सरकार होतं डॉक्टर साहेब. तर घरून घरं बांधून दिले. महापुरातले जे लोकांचे घरं वाहून गेले त्यांना घरून घरं बांधून दिले या माणसाने. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सांगायचा उद्देश माझा एकच आहे की जेव्हा आरोग्याची समस्या निर्माण होते, जेव्हा एखादा बाप दवाखान्यामध्ये ॲडमिट असतो आणि मुलगा, आई, परिवार त्या बापाची सेवा करण्यासाठी दवाखान्यात असतो आणि जेव्हा डॉक्टर लाखोचं बिल सांगतात की असं असं ऑपरेशन करायचं आहे, तुला लाख रुपये 2 लाख रुपये लागणार आहेत, तेव्हा मुलगा, आई आपले सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागतात. आणि त्यावेळेचा प्रसंग आम्ही तिथं उपस्थित असतो की तो बाप म्हणतो, अरे कशा करता माझ्यावरती तू खर्च करतोय, तुझ्या मुलीचं लग्न आहे, तुला पुढे तुझ्यावर जबाबदाऱ्या आहेत. आणि पोरगा म्हणतो आईला, माय आपण जर बापाला घरी घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील की बापनं काहीच केलं नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ही खूप मोठी योजना ह्या लोकांकरता उपलब्ध करून दिलेली आहे की आपल्या कुटुंबावर त्याचा बोजा पण होणार नाही आणि आपला परिवार पण अडचणीत येणार नाही. म्हणून अशा अतिशय पुण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून दादा उभं केलेलं आहे. मित्रांनो, एक ना अनेक अशा अनेक योजना या तालुक्यामध्ये दादांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणून आपण ग्रामीण भागातले लोक आहोत. आपण काटा जरी कोणी काढला तरी त्याचे उपकार विसरत नाही. म्हणून फक्त एकच विनंती करेल की फक्त दुआ में याद रखना एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर दादा आपलं शेवटचं भाषण आहे, त्यानंतर आपल्या कॅम्पला सुरुवात होईल.
आजच्या आपल्या या लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून होत असलेल्या या महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या आरोग्य मोफत आरोग्य नेत्र व रक्त तपासणी शिबिरासाठी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष निकम सर, KB दादा, नितीन दादा, संजू तात्या, TMO पाटील सर, डॉक्टर उमेशजी मराठे, रवी आबा, मांडोळे आप्पा, भावडू दादा, शैलेंद्र पाटील सर, माना भाऊ, खरात साहेब, सुनील दादा, विजूभाऊ, सुधीर आबा, सदानंद भाऊ, बाबा पवार, किशोर दादा, देवेंद्र भाऊ, नितीन दादा, बाबाजी, अमोल दादा, जितेंद्र दादा आणि आवर्जून ज्याचा उल्लेख केला पाहिजे तो माझा युवा सहकारी किशोर भाऊ, आमचा लाडका सगळ्यांचा, मी त्याला हक्काने किशोरच म्हणतो तो, व सर्व उपस्थित असलेले लाईफ केअरचे डॉक्टर उमेश मराठे, डॉक्टर शीतलजी येवले, डॉक्टर सुरेशजी पाटील, भूषणजी देशमुख, अतुलजी सिंगल, डॉक्टर वैशालीजी, डॉक्टर अपूर्वाजी, डॉक्टर उमेशजी, डॉक्टर रोहनजी, डॉक्टर सुधारावजी, सर्वच लाईफ केअर हॉस्पिटलचे सगळे मान्यवर उपस्थित या रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी आलेले माझे वडीलधारी बंधू भगिनी, मातांनो आणि तरुण मित्रांनो, खरं तर खूप जास्त वेळ न घेता अगदी ही आरोग्याची भूमिका अशी आहे की अचानक येणाऱ्या एखाद्या आजारपणावर उपचार करणं हे आजकाल आपल्याला दुरापास्त होत चाललंय. आपण बऱ्याचदा बघतो की 50,000 रुपये डॉक्टरने एखादं काम सांगितलं किंवा एखादा आता उपचार सांगितला तर बऱ्याचदा आपण अंगावर काढतो. ग्रामीण भागात तर मी अगदी आता सकाळी घरून निघताना माझी आई मला सहज म्हटली, माझ्याही काही तपासण्या करून घ्यायच्या का. म्हणजे अशी परिस्थिती आहे की मी अगदी माझी शुगर आता खूप वर्षानंतर डॉक्टर चेक केली आणि मला सांगितलं की तुम्ही शुगर नाही पण बॉर्डरवर आहेत, काळजी घेतली पाहिजे. मला तेव्हा कळालं. ते पण मला एक छोटं ऑपरेट चालू होतं आणि मला अनइझी जाणवायला लागलं, तेव्हा ती ऑपरेट चालू असताना शुगर टेस्ट केली. म्हणजे अशी परिस्थिती की आपल्याला जोपर्यंत त्रास होत नाही प्रत्येक आजाराचे आपल्याला बॉडी काहीतरी सिग्नल देत असते. आजार होण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी जाणवतं, मग तो कुठलं का असे ना, परंतु आपण प्रथमदर्शी त्याच्यावर दुर्लक्ष करतो. मग डॉक्टर आपल्याला विचारतात की तुम्ही त्यावेळेस का दाखवलं नाही, तर आपण ताई 2 मिनटं सगळेजण आपण त्यावेळेस दुर्लक्ष करतो आणि नंतर त्या आजाराचं रूपांतर हे मोठ्या आजारात होतं. लाईफ केअरच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न आहे की आपले प्रथमदर्शी आजारांचं निदान करणं, निदानानंतर त्याला उपचार करणं. आणि या निमित्तानं तुम्हाला एकच सांगेल की आमदार म्हणून मी काम करत असताना बरेच लोकपुढारी म्हटलं की हे चाटा मारायचं त्यांचं काम असतं. म्हणजे पुढाऱ्यांचं खोटं बोलणं म्हणजे असं असतं की या तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून भावनेचं राजकारणाला हात घालायचा आणि अनेक गोष्टी सांगायच्या, परंतु त्यातनं काही मिळालं नाही. मागे एकदा असाच कॅम्प घेतला आणि सांगितलं की आता 100 रुपयात ॲम्ब्युलन्स मिळणार आहे. KB दादा, ती ॲम्ब्युलन्स 100 रुपयात कुठे गेले मला अजून देखील माहिती नाही. म्हणजे तालुक्यातला नुसतं वल्गना करून होणार नाही, भूलदापा देऊन होणार नाही, कुठंतरी काम उभं करावं लागेल. आणि आजचं कॅम्प उभा करत असताना हा एक छोटासा भाग आहे. मी अगदी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, मोठमोठ्या आजारांवर मुंबईला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष, निरामयच्या माध्यमातून रामेश्वरजी नाईक, गिरीशजी महाजन साहेब यांच्या माध्यमातून किशोर आणि त्याचे 2 भाऊ, म्हणजे हे असे लोक आहेत की हे पूर्ण वेळ तिथं काम करतात. 30 लोकांची तिथं राहण्याची व्यवस्था आहे. तिथं त्यांना जेवण एक वेळेस दिलं जातं. आणि मुंबईला गेलेल्या माणसाला त्या मुंबई नगरीमध्ये आता कुठे जायचं असा ज्यावेळेस प्रश्न पडतो तर त्यावेळेस तिथं आमचे सगळे सहकारी तिथं मदत करत असता. अगदी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगायचं म्हटलं, KB दादा आमचे अध्यक्ष इथं आहेत, निकम सर आहे, संजू दादा, तुम्हाला सांगतो, एका गरीब पेशंटासाठी मुख्यमंत्र्यांची सही घेऊन विशेष बाब म्हणून त्याला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले पाहिजे. जर मी 10 वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटलो असेल तर 5 वेळेस माझ्याजवळ मुख्यमंत्री सहायता कक्षाचे पत्र असतात
आजवर 35-40 वर्षात जेवढ्या मुख्यमंत्र्याच्या सह्या या मुख्यमंत्री सहायतेच्या निधीवर कोणी घेतल्या नसतील तेवढ्या सह्या मी आजवर तेवढ्या घेतलेल्या आहेत. पण बऱ्याचदा एकदा दोघं तिघं मंत्री होते, ते म्हटले तू दरवेळेस काय पत्र आणतो एवढे. मी म्हटलं आता वाचूनच घ्या. त्यातल्या 7 पत्रांमध्ये एक पत्र जवळच्या सहकार्याचं बदलीचं होतं, 2 पत्र विकास मतदारसंघातली विकास कामांची होती आणि राहिलेली 4 पत्र ही मुख्यमंत्री सहायता कक्षाची होती. त्यांनी वाचून दाखवली की ही माझी गरीब माणसं आहेत की जी माझ्या अडचणीच्या काळात उभी राहतात, त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि मुख्यमंत्र्यांच्या दाराशी जाऊन एका पेशंटच्या सह्या घेऊन जर बसत नसेल, नियमात नसेल तरी देखील आणून देण्याचा कायम प्रयत्न करतो. आज या लाईफ केअरच्या माध्यमातून हा कॅम्प घेत असताना आजचे काही आजार त्यातनं काही आपण डिटेक्ट करू, काही ते टेस्टमधून जे पुढे येईल त्या संदर्भात मी लाईफ केअरलाही विनंती करेल की आजकाल इंडस्ट्री म्हटलं की हा वैद्यकीय सेवा आजकाल ही व्यवसाय म्हणून आपण बऱ्याचदा बघतो, परंतु तुम्हाला मी असं म्हणणार नाही की आमच्या लोकांचं पुढचं पण सगळंच मोफत करा, परंतु माफक करता आलं तर तेवढंच तुम्ही केलं पाहिजे. आमची ही फाटक्या कपड्यातली साधी माणसं आहेत परंतु मनाने मोठे आहेत. कदाचित हे पैसे साहेब तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण की अशा लोकांचे आशीर्वाद काय काम करतील सांगता येत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे. माझ्या मागे कुठलीही राजकीय मोठी ताकद नसताना या गोरगरीब लोकांनी मला आमदार केलं आणि याचंही तुम्हाला सांगतो, जास्त नाही परंतु थोडंफार आमच्या लोकांना सांभाळून घ्या. ह्या लोकांचे तुम्हाला पैसे कमी भेटतील कदाचित, पण आशीर्वाद एवढे भेटतील की तुमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या लक्षात राहतील. कारण की ज्याच्याजवळ देण्यासारखं काही नसतं तो आशीर्वाद तरी देऊन जातो आणि मला असं वाटतं की ह्या लोकांचे आशीर्वाद हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला कामात येतील. या जागर आरोग्याच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सेवा देत असताना खरं तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमचा भोसले नावाचा मुंबईला एक कार्यकर्ता आहे, तो दिवसभर हेच काम करतो. किशोर आणि त्याचे दोघं भाऊ, म्हणजे अगदी व्यासपीठावर तुम्हाला सांगतो की समाजात असे खूप कमी माणसं असतात. या आजच्या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये माझं खूप कमी नियोजन असेल, सगळं आमच्या खालच्या टीमने सहकार्याने केलं. कॅम्प म्हटला, आरोग्य म्हटलं की किशोरच बऱ्यापैकी बघून घेतो, त्यानेच पाठपुरावा केला. रामेश्वर बोला काय सांगितलं असेल, तिकडून सगळं काय आणलं असेल, आमचे TMO असतील त्यांनी आम्हाला वैद्यकीय सेवासाठी पुरवली, त्यांनी स्टाफ दिला, त्यांनी औषधं दिली. या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जाताना तुम्हाला एकच सांगतो, मोठ्या आजारांच्या संदर्भात कधीही गरज पडली तर खचायचं नाही. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या घरातले लोक सोबत राहतील, परंतु तुमच्या तालुक्याचा तुमचा मुलगा हा आमदार आहे. फार अडचण आली मोठ्या आरोग्याच्या संदर्भात माझ्याकडे कधीही या, आम्ही मदत करू. फक्त काही लोक असं असतात की आमचा आता उपचार झाला, आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला बिल भरायचं आहे किंवा आम्ही ह्या दवाखान्यात ॲडमिट झालो तिथं पैसे द्यायचे आहेत, तसे डायरेक्ट पैसे देण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. परंतु मुंबईला ज्या हॉस्पिटलला कुठेही प्रवेश मिळत नव्हता, जे असेल, टाटा असेल, लीलावती असेल, ह्या ब्रिज कँडी असेल, या मोठमोठ्या रुग्णालयांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातनं उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठी मदत मिळते आणि त्याचं एक मोठं स्ट्रक्चर आपण उभं केलेलं आहे. आजच्या या आरोग्य सेवेच्या कॅम्पच्या माध्यमातून मी तर खरं तर म्हणेल की तुम्हाला कोणाला काही आजाराचं निदान किंवा ज्याला म्हणतो की तो डिटेक्ट व्हायला नको, परंतु झाला तरी आपल्याला त्यातनं मार्ग काढायचा आहे. इथं इतक्या मोठ्या माता भगिनी आहेत. मला एक सांगा ताई, तुम्ही कायम रुटीन चेकिंग ज्याला आपण म्हणतो मोठ्या लोकांच्या भाषेत, म्हणजे ब्लडचे सगळे पॅरामीटर्स, हाडांचे, त्याचे तुमचे असलेले सगळे अन्नातले जाणारे तुम्हाला सगळं बरोबर जातं आहे का, हे तुम्ही किती लोकांनी दर वर्षाला स्वतःहून तपासणी करतात? वर बोट करा. माय तू कधी करतात का? मग ऐकोणासाठी कमावं एवढं करतच कशासाठी एवढं? खरं तर आम्ही कॅम्प घेऊ नाही घेऊ, पुढे तर आम्ही कॅम्प घेण्याचा प्रयत्न करू, परंतु आमचा मुंबईला जे कक्ष आहे कायम स्वतःच्या रुटीन चेकअप केल्या पाहिजे. अधूनमधून का असेना छोट्या चाचण्या असतात, बरेचसे शरीरातले पॅरामीटर्स बदलता आपल्याला कळत नाही आणि त्याचं पर्यावसन हे गंभीर आजारात होतं आणि नंतर आपल्या हातातही बऱ्याचशा गोष्टी राहत नाही. खरं तर आजच्या या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने जे ज्याला म्हणतो की
रुग्ण तपासणीसाठी आलात, मी यामध्ये म्हणजे जनरल सर्जरी विभाग असेल, अस्थिरोग असेल, मूळव्याध असेल, सगळ्याच विभागाच्या लोकांना सांगतो की आस्तेवाईकपणे म्हणजे डॉक्टरचं असं असतं सर, मी पाहिलं 4 शब्द प्रेमाने बोलला एखादा माणूस तरी त्याच्यासाठी ते 4 शब्द हे बरे असतात. तुम्ही यांना आस्तेवाईकपणे सगळ्यांना एकदा आपण विचारपूस करून, जेवण झाली का सगळ्यांची, इथून गेल्यानंतर परत काही गरज लागली तर कधीही मला सांगा, मी तुमच्या सेवेसाठी कायम हजर आहे. कदाचित एखाद्या तुमच्या चांगल्या कार्यकाळात, चांगल्या काळात मी नसेल, पण अडचण आल्यानंतर तुमच्या घरातल्या मुलांनी ज्यावेळेस लक्ष दिलं नाही तर तुमचा मुलगा म्हणून मला कधीही सांगा, मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीसाठी उभा आहे, हा विश्वास तुम्हाला देतो. आज बराच वेळेपासून थांबलात म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आणि एकदा आजच्या या आयोजनामधल्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आमच्या सगळ्या लोकांनी जे आयोजन केलं, शासनाचे आमचे TMO असतील, खालचे सगळे स्टाफ असेल, लाईफ केअरचे सगळे प्रतिनिधी असतील, त्याचे संचालक, डायरेक्टर्स आणि डॉक्टर्स 35 लोक जे आले आहेत, 35ही लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आता घाई गडबड न करता हळूहळू मस्त इथं बसा. आपण वाटल्यास तुम्हाला एखादा व्हिडिओ TV काहीतरी लावून देऊ, शांततेने बघा, काही ताण घेऊ नका, गर्दी गोंधळ करू नका. 5चे 7 झाले तरी चालतील, 7चे 8 झाली तरी चालतील, नाही झालं तर अजून उद्या परवा अजून 1-2 जणांना बोलवतो, पण तुमच्या सगळ्यांच्या तपासण्या आम्ही करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, मी सर्व डॉक्टरांचे आभार मानतो व आपण तपासण्या सुरुवात करावी अशी विनंती करतो. आपल्या फाईलवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या कक्षामध्ये आपल्याला जायचं आहे आणि कुठलाही गोंधळ न करता लाईनीत शिस्तीने आपल्याला सदर शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. जर आपल्याला मल्टिपल नंबर असतील दिलेले तर पहिले एका कक्षात जायचं आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या कक्षात जायचं. जर आपल्या फाईलवर एकापेक्षा अधिक नंबर असतील तर सर्वांनी अतिशय शांततेने, वाटल्यास खुर्च्या घेऊन घ्यायच्या आहे बसायला, सरळ लाईन करायची खुर्चींची. बोला बोला. सगळ्यांनी चालू करून द्या तपासणी. आता इकडे उजव्या बाजूला फाईल द्यायचे आहेत. ज्या लोकांकडे फाईली बाकी नाही त्यांना इकडे उजव्या बाजूला फाईली मिळतील. फाईली संपल्या असतील तर केस पेपर द्या फक्त. फाईली संपलेले आहेत, केस पेपर पण चालणार आहे, तेवढा पेपरवर होऊन जाईल. सर्व डॉक्टर्सला माझी विनंती आहे की आपण आपापल्या कक्षामध्ये जाऊन तपासण्या करायच्या आहेत. सदर शिबिरामध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कसल्या उपचाराची गरज आहे आणि तो त्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे मिळेल, म्हणजे एखाद्या ऑपरेशनची गरज असतील तर तुम्हाला ते सुचवलं जाईल, त्यांच्या हॉस्पिटलचा पत्ता दिला जाईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता हे असेल, राज्य सरकारची योजना असेल, महात्मा फुले आरोग्य योजना किंवा केंद्र सरकारची योजना असेल, आणि ज्या रुग्णांना, हॅलो सगळ्यांनी ऐकायचं आहे लक्ष देऊन, अतिशय महत्त्वाची सूचना आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांना कोणाला ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया सांगितली जाईल त्यांनी त्यानंतर सरळ घरी न जाता 15 नंबरची कॅबिन आहे तिथे जायचं आहे. ज्यांना कोणाला शस्त्रक्रियेविषयी सांगितलं जाईल त्या पेशंटनी ती फाईल घेऊन 15 नंबर कॅबिनला जायचं आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आणि गर्दी करायची नाही आहे. सगळ्यांनी टप्प्याटप्प्याने लाईनीत आपल्या स्वयंसेवकांनी प्रत्येक ट्रेनच्या बाहेर जाऊन लाईन लावून द्यायची आहे. मी राहुल पाटील, डॉक्टर एरंडे आपण सर्वांना विनंती करतो की आपण प्रत्येक कक्षासमोर जाऊन लाईन लावून द्यायची आहे.
धर्मा भाऊ, जमादान भाऊ, सगळ्यांनी लाईन लावून द्यायची आहे. थोडंसं 5-10 मिनिटं वेळ द्यायचा आहे. देशमुख दीपक, राठोड साहेब, सभापती साहेब, देशमुख साहेब, सरपंच पिंपळगावचे आप्पा, प्रदीप दादा, कैलास नाना, सर्वांनी लाईन शिस्तीत लावून द्यायची आहे. हॅलो, मोतीबिंदू शस्त्रक्रियेकडे संतोष भाऊ. आपल्या कार्यकर्त्यांनी यायचंय 13 नंबर स्टॉलला. थोडं बसून घ्या थोडा वेळ, एकदमच सगळी गर्दी केली बऱ्याच तपासण्या होणार नाहीत, थांबून घ्या थोडं. हा, डोळ्या इकडे 13 नंबरला. ताई मला जाऊ दे. समाधान हिम्मत पाटील यांचे काही डॉक्युमेंट सापडले, त्यांनी आपली साऊंड सिस्टीमचे जे बसलेले आहेत ऑपरेटर्स, त्यांच्याजवळ ते डॉक्युमेंट्स दिले, तिथून घ्यायचे. समाधान हिम्मत पाटील, साऊंड सिस्टीम ऑपरेटरकडून आपले कागदपत्र घ्यायचे आहेत. संतोष भाऊ, फाईल घेऊन जा. ज्याच्या फाईलवर जो नंबर आहे त्याने त्या नंबरच्या कक्षासमोरच उभं राहायचं आहे. फाईलवर बघा, इथे समोरचे बोर्ड लावले, त्याच्यात महिलांची कक्ष क्रमांक आहे, तपासणी टेबल क्रमांक आहे. हॅलो, पहिले महिलांना तपासू द्या ना. हॅलो, आधी महिलांना प्राधान्य द्यायचंय. जेंट्स मंडळींनी कॅबिनमध्ये प्रवेश करायचा नाहीये, डॉक्टरांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करायचा नाहीये. आधी महिलांना प्राधान्य द्या. अस्थिरोग विभागात खूप गडबड आहे, खूप गोंधळ आहे. हॅलो, रत्नाबाई किशोर चव्हाण, रत्नाबाई किशोर चव्हाण यांचं आधार कार्ड सापडलेलं आहे. सर्वांनी त्यांनी थोडं मागे साऊंड सरकून ऑपरेटरकडे जायचंय. ते दिलेलं आहे, त्यांच्याकडनं ते एक-एक, घेऊन दोन-दोन जर गेले जायचंय. तर रत्नाबाई किशोर चव्हाण, चांगल्या पद्धतीत तुमची तपासणी होईल. मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी तपासणीला आलेल्या सगळ्यांनी थोडं सहकार्य आपल्या करायचंय. स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण त्या गेटवर जाऊन लाईन ची शिस्त लावून द्यायची. प्रत्येकाने एक टेबल घेतला तर बरं होईल. 13 नंबर गर्दी झालेली आहे. बाहेर आपण खुर्च्या घेऊन घ्या, खुर्च्या ज्या आहेत ना त्या लाईन मध्ये ठेवून घ्या, खुर्चीवर बसून घ्या निवांत. तुमची तपासणी होते, मध्ये डॉक्टर तपासणी करतायत, पण आपण जर गेटवर सहकार्य केलं तर खऱ्या अर्थाने सगळ्यांना लाभ मिळेल. जे आपल्याला करायचंय ते आपण 100% सक्सेस करू, पण तुम्ही थोडं सहकार्य करा. ईसीजी एक तासाच्या आत सगळ्यांचे डोळे तपासले जातील. ईसीजी कक्षात कोणी उपलब्ध नाहीये, पुरुषांनी थोडं थांबून घ्या, महिलांच्या सगळे तपासणी आपण करून घेऊ. डेटा नाही राहणार. ऑपरेशन कसं बोलवतो आम्ही तुमले फोन करीस आणि बोलावतोय ना येणार. सगळ्यांनी लाईनीत थांबायचं आहे, लाईनीत. प्रदीप दादा 13 नंबर कक्षाजवळ जाऊन थोडीशी लाईन लावून द्या, गर्दी पडते आहे, गोंधळ झालेला आहे. 13 नंबर कक्ष कक्ष आहे दादा. आपले कार्यकर्ते 13 नंबर कडे पाठवा. गोपाल चव्हाण असतील,
बंटी असेल, यांनी सगळ्यांनी इकडे यायचंय 13 नंबरकडे. कक्ष नंबर तुषार. 13. सगळी लाईन जर लावली तर मला वाटतं एका तासात आपण मोतीबिंदूचे सगळे पेशंट तपासून घेऊ. हॅलो, अस्थिरोग विभागातील गोंधळ कमी करा. आकलाश भाई, रांगेमध्ये उभे राहा, सर्वांनी रांगेमध्ये उभे राहा. प्रत्येकाला उपचार मिळतील, प्रत्येकाला डॉक्टर भेटतील. तपासणी चालू आहे, पण आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर रांग लावणे, आतमध्ये गर्दी करू नका. हॅलो, काय करायचंय? थोडा वेळ थांबा. डॉक्टरला हॅलो हॅलो, 10 नंबर कक्षामध्ये सर्वांनी गर्दी केलेली आहे. कृपया सर्वांनी लाईन मध्ये उभे राहा. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की इकडं 13 नंबर जवळ लाईन लावायची. सगळ्यात जास्त गर्दी तिकडे झाली. हॅलो, आकाश दादा, बंटी उभा काय तिकडं 13 नंबर. 10 नंबर केबिनच्या बाहेर रांग लावणे, सर्वांना डॉक्टर भेटतील. लाईन लावा, प्रत्येकाने लाईन लावा, गोंधळ करू नका. डॉक्टरांना सांगतो 13 नंबरची तपासणी थांबून घ्या, करू द्या यांना गर्दी. डॉक्टरांना सहकार्य करा, प्रत्येकाला डॉक्टर भेटतील. तिथे मशीन्स आहेत. दहा नंबरला आपल्या स्वयंसेवकांनी 2-3 जणांनी थांबायचं आहे. खूप गर्दी झालेली आहे. सर, तपासणी थांबून घ्या. 13 नंबर तपासणी थांबा. नेत्र तपासणी करू द्या यांना गर्दी. आपले कार्यकर्ते 13 नंबर काउंटरकडे लवकरात लवकर येतील. जितू पाटील, उंबरखेड. लाईन तयार करा ना. थोडं बाहेर चला. थोडं बाहेर चला. तिथं बंद करा. तुम्ही बाहेर या. एका तासात सगळ्यांनी तपासणी बाहेर या. आजी, महिला आणि पुरुषांची लाईन लावा. महिलांनी वेगळी लाईन करा, पुरुषांनी वेगळी लाईन करा. सर्वांनी पुरुष इकडे, बाई नाही वेगळं. बाबा इकडे या इकडे. बाबा इकडे. जितू, जितू या बाई नाही इकडे कर.
पेशंटला चेक केलं जाईल. फक्त थोडी शांतता ठेवा. पुढे लेडीज सगळ्या म्हाताऱ्या बाहेर ढकलू नका. तुषार हा पल्ली उडू नका. नेत्र तपासणीची आपण आपण नेत्र तपासणी स्टेजकडे करतोय. तिथं मोठी जागा आहे, तिथे नेत्र तपासणी करतोय. सगळं मशीन्स आपण तिकडे नेतोय. चला स्टेजकडे लाईन लावा. स्टेजकडे लाईन लावा. नेत्र तपासणीवाले स्टेजकडे लाईन लावा. तिकडे आपण नेत्र तपासणी करतोय. तुषार तिकडे लाईन लाव सगळ्यांच्या. डॉक्टर तिकडे येत आहेत. नेत्र तपासणी काउंटर नंबर 13 मध्ये तपासणी स्टेजवर येणार आहे. मोकळ्या जागेत आपण तपासणी करू. मोकळ्या जागेत या रे 2 जण कार्यकर्ते. अरे तुमच्याचसाठी चालू आहे सगळं. लाईन लावा. लाईन लावा. राहू दे. चला स्टेजच्या समोर एक महिलांची आणि एक पुरुषांची लाईन लावा. स्टेजवर तुमचं पाहिल्यानंतर तिथे काही लिहावं लागतं फाईलवर. त्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे ताई. हॅलो किशोर दादा. बोला. 10 नंबर जे काउंटर आहे ना, डॉक्टर साहेब म्हणतायत ती तपासणी सुद्धा स्टेजवर घ्या असं. 10 नंबर काउंटर. लेडीज आणि जेंट्स एक एक करून एक सोडू आपण. एक लेडीज एक जेंट्स सोडायचं का? हा एक लेडीज एक जेंट्स. मग मागे चला ना. आता मागे चला ना. सिंगल लाईन करा ना. सिंगल लाईन करा. बरं ठीक आहे चालेल. एवढं अप टू. याच्यानंतर इकडचं घेऊ आपण. ते मशीन्स आणा सगळे. डॉक्टरांची इकडं सहकार्य करा. तिथं मोकळं करा थोडं. हो चालेल. ठीक आहे. पहिले हे तपासून घेऊ. नंतर इकडचं बघू. 1 तासात सगळं मोकळं करू बाबा आपण. चालेल. मावशी सिंगल लाईन लावा. एक एक लावा. एक एक लाईन सिंगल लावा. मावशी डबल लाईन लावू नका.
मावशी इकडून लाईन लावा, इकडून इकडून लाईन बनवू नका नवीन, प्रत्येक जण नवीन लाईन लावतोय, इकडून नवीन लाईन लावा प्लीज. बाबा एकच लाईन लागल, पहिले ये लाईन, इकडं नवीन लाईनी तयार करू नका, मागे थांबा, इकडून घेतले जाणार नाही, सगळे इकडूनच येतील काका. मावशी बोला इकडे या, त्यांना इकडे या तुम्ही. नाही नाही नाही, मागे या तुम्ही. मावशी असे मागे या, इथून घेतले जाणार नाही, पहिले ही लाईन आहे बाबा, ही लाईन आहे पहिले, तुम्ही आत्ता लावली. एक एक घेऊ आपण, एक महिला एक पुरुष. हे बघा पुढे आलात आजी, दाबलं गेलं ना पोटाचा भाग दाबला जाईल, मागे सरका ना. हे बघा डोळे तपासायला येणार, दुसरं शरीरचं काही अपंग होईल अजून, मागे सरका. लागलं ना बसून घ्या ना, खुर्च्या आहेत ना, खुर्च्या आहेत, जा मागे बसा, एका तासात तुम्हाला मोकळं करतो, जा मागे सरका. चला आपण या सगळ्या महिलांचं तपासणी करून घेऊ पहिले, चला फक्त महिला करून घेऊ पहिले. हा बाबा चाली ना, फक्त महिला, फक्त महिला करू पहिले, फक्त महिला. चला थांबा थोडं, मशीन झालं की ऍक्टिव्हेशन, 5 मिनिटं मशीन. ठीक आहे, एक एक हा बाबा बाबा हो बाबा, एक महिला एक पुरुष, हां एक महिला एक पुरुष, फक्त लोटा लाट करू नका, सर्वांनी शांततेत उभे राहा, फक्त लोटू नका, लोटून काहीच होणार नाही. हां कोळी डॉक्टरांनी स्टेजवर यायचं आहे, डॉक्टर कोळी. कोळी डॉक्टरांनी स्टेजकडे यायचं आहे. एवढी गर्दी करून उपयोग नाही आहे, 1 ते 2 तास लागतील नंबर लागायला, त्यापेक्षा तुम्ही खाली बसले तर बरं होईल, लोटा लाट होणार नाही, गर्दी होणार नाही. पहिले 5 लेडीज या, 5 लेडीज ढकलू नका. बस लोटू नका. ओ आजी, ओ ताई, बीपी आणि शुगरचा स्टेजवर पवन सर, बीपी आणि शुगरचा डॉक्टर स्टेजवर पाठवा, कोळी सरांनी सांगितलंय. बीपी आणि शुगर तपासायची आहे आपल्याला. बीपीची रिडिंग घेण्यासाठी पाठवा डॉक्टर स्टेजवर. आपण लिहू ना मग.
ड्रॉप आहे. ए, जितू जितू कोण आहे? जितू इकडे. लक्ष्मण पाटील ए, इकडे drop केलं. चाल मी देतो. माझ्यासोबत ये. मी आणतो दोन.